अध्याय 3. राजा सोमकांताचा हेमकंठास उपदेश. ओम गं गणपते नमः. नवीन अध्यायाच्या कथेचा प्रारंभ करताना सूत म्हणतात, श्रोते, एके दिवशी राजा सोमकांताने आपल्या मुलास खास आपल्या महालात बोलावून घेतले. तो म्हणाला, हेमकंठा, मी तुला काही विशेष गोष्टी सांगणार आहे. माझ्या वनगमनानंतर या राज्याचा राजकारभार पार पाडत असताना तू त्याचे अवश्य पालन कर. हे बघ, राजा हा प्रजेचा आदर्श असतो. तेव्हा राजाचे वर्तन, आचार विचार, कृती, न्याय निर्णय हे नेहमी आदर्श आणि अनुकरणीय असलेच पाहिजेत. आपण रोज ब्राह्ममुहूर्तावर उठावे. उठल्याबरोबर स्वतःच्या हातांचे दर्शन म्हणजे करदर्शन घ्यावे. उपास्य देवतेचे प्राप्त स्मरण करावे. मग जमिनीस पाय लावण्यापूर्वी विनम्र भावे तिला वंदन करून भूमिवंदन करावे. नंतर मुखमार्जन, दंतधावन, मंगलस्नान इत्यादी कार्यक्रम उरकावेत. थोडा वेळ ईश आराधना, पूजापाठ करून मग नियोजित वेळी राजदरबारात हजर व्हावे. आपली प्रजा ही आपली संतान आहे असं मानून त्यांची नीट काळजी घ्यावी. राजदरबारात सर्वांचा उचित मान राखावा. प्रजेस अन्न पाणी, निवारा, आरोग्य या सुविधा पुरवाव्यात. दरबारात न्यायनिवाडा करताना पुराव्यांचा आधार घ्यावा. कोणताही निर्णय घाईने घेऊ नये. निरपराध्यास शिक्षा करू नये. मात्र अपराधी व्यक्तीस दया न दाखवता त्यांच्या अपराध, चूक, गुन्हा यांची तीव्रता, परिणाम लक्षात घेऊन कठोर शिक्षा द्यावी. त्याशिवाय अन्य लोकांवर न्यायाची जरब राहत नाही. राजकारभार करताना सदैव दक्ष असावे. ज्ञानी, ज्येष्ठ अधिकारी वर्ग यांच्याशी सल्लामसलत करावी. कोणावरही फाजील विश्वास ठेवू नये. मिळालेल्या माहितीची प्रत्येक वेळी खातरजमा करून उचित निर्णय घ्यावा. उगाच कोणाशी शत्रुत्व बाळगू नये. लोकांवर दरारा, हुकुमशाही न गाजवता प्रेम, आपलेपणा यांची लोकांनी मने जिंकावीत. आपल्या प्रजेचे दुःख दूर करून त्यांना सुखी समाधानी ठेवावे. हेमकांता, आणखी पण लक्षात ठेव की नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचा, हिताचा विचार करावा. कोणासही विनाकारण पीडा करू नये. शब्द, शस्त्र, अधिकाराने दुखवू नये. दुसऱ्याची निंदा, छळ करू नये. सर्वांचा आदर करावा. धर्मानुसार आचरण करावे. सत्य बोलावे. सत्याने वागावे. नेहमी आपले आचरण शुद्ध राखावे. अपेयपान, मांसाहार करू नये. मुक्या प्राण्यांची नाहक शिकार करू नये. प्रजेस कधीही गांजू नये. सज्जनांचा संग करावा तर दुर्जन, कपटी, व्यसनी मित्रांपासून दूर राहावे. ऐकलेल्या गोष्टींवर प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवू नये. कोणाचाही विश्वासघात करू नये. दुराचरण, पापाचरण, व्यभिचार यांपासून दूर राहावे. राग, लोभ, मद, मोह आणि मत्सर तसेच काम या षड्रिपूंपासून सदैव दूर राहावे. कोणाशीही फार सलगी करू नये किंवा उगाच दुरावापणा ठेवू नये. सूत म्हणतात की, सुजन हो, याप्रमाणे आचरणाच्या, कर्तव्याच्या, प्रजादक्षतेच्या आणि स्वकल्याणाच्या अनेक गोष्टी सोमकांताने हेमकंठास समजावून सांगितल्या. त्यानेही आपण या सर्व गोष्टींनी ध्यानात ठेवून पित्याप्रमाणेच पुढे आदर्श राजकारभार करून नाव, लौकिक, यश, कीर्ती, वैभव यात भर घालू असे पित्यास अभिवचन दिले. त्यानंतर सोमकांताने आपल्या प्रधानास अन खास मर्जीतल्या काही अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. राजपुत्र हेमकंठास राज्याभिषेक करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. पुढे लवकरच एका सुंदर अशा शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटाने राज्याभिषेक करून राजकारभाराची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आली. आपले 3 निषाद प्रधानवर्ग विद्याधीश, क्षेमशर आणि रुद्रवान यांना राजाने राजपुत्रास सर्वतोपरीने सहाय्य करण्याची विनंती केली आणि दुसऱ्याच दिवशी राजा सोमकांत, पत्नी सुबल आणि ज्ञानगम्य या नावाचे 2 प्रधान हे वनगमनास सिद्ध झाले. राजपुत्र हेमकंठाने मोठ्या शोकाकुल अवस्थेत आपल्या मातापित्यास निरोप दिला. पुत्रास मंगल असे आशीर्वाद देऊन प्रधान आणि सेवक वर्ग यांचा प्रेमळ निरोप घेऊन राजा सोमकांत, सुधर्मा राणी यांनी आपल्या निश्चयाप्रमाणे उर्वरित काल पुभणेसाठी अख्यात जाण्यासाठी निश्चयाने राजमहालाबाहेर पावले टाकले.
या ठिकाणी तिसऱ्या अध्यायाची समाप्ती होते. चौथ्या अध्यायामध्ये सोमकांत गेला वनांतरी याचे वाचन आपण करणार आहोत.